यार नाक मुरडत राहशील जर. हा नाक कसं करत राहशील. टेस्टी आहे, खाऊन बघ. हेल्दी आहे का? खाल्ल्याशिवाय तेल कळत नाही टाकले ना ढिगभर? नाही ग बाई, बघ दिसते कुठे तेल येत इथे तुला. हे तेल दिसते. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू शाह व्लॉग. तुम्ही बघितलंय ना, सकाळी सकाळीच मला मातोश्रीनी पोहे उपमा आणून दिल्या. आणि मी इथेच कारण तुला माहितीये मी खाणार नाही. हा खा, नाही तर मी सगळ्यांना सांगेन बघ. काय होते पण खात नाही. बट मला नाही आवडत उपमा. कालच बोललीस तू उपमा वगैरे पण चालेल, उपमा कर. मग खा काकडी, मला काय पण उपमा खाऊन काकडी खा. जेवणाला खायला लागेल नाही तर बघ बस. गाईज आपण आईला ऑनेस्ट रिव्ह्यू देऊया, ऑनेस्ट एकदम, की कसा झालाय. चांगला झालाय ग. थँक्यू बाई. छान. ऍक्च्युली बाहेर होता, म्हणजे माझ्या रूम मध्ये ठेवायचं हवा पण लागायची, पण आता इथे टाकायला लागणार आहे. मी आईला हेल्प साठी खूप खूप हेल्पफुल आहे ना. पडदा त्या बाजूला काढ. पडदा त्या बाजूला काढ गो. हे कसं होतं बाई, असं ना हात सिमटतो त्याने. आरसा बघ, सांभाळ तिथे. मागच्या वर्षी झाड करून टाकते ना पालक. ओके, थँक्यू. मला माहित नाही आता ही आईने बरोबर घेतली आहे की नाही क्लिप. मी तिकडे पण बघत होती ना. तुझं काय झालंय? झाली मशीनला तेच नाही. इकडे मशीनचे आम्हाला ठीक भेटले, पण जर दुसरं दिलं असतं तर बेटर झालं. हे तर मी असं पाऊस येत होता म्हणून आम्ही असं हे म्हणजे थोडस स्टेप राहील, थोडी राहील म्हणून हे असं लावलेलं. म्हणून चलो बनवा. सो हा खूप सिंपल पुलाव आहे, जास्ती काहीच नाही लागत, फक्त मसाले आणि थोडस कांदा आलं लसूण. सो आईने ऑलरेडी कांदा चिरून ठेवलेला, सो थँक्यू. नेक्स्ट आपण आईने हे पण ऑलरेडी करून ठेवलेलं आहे यार. अशी आई सगळ्यांना भेटू. आता आपण खेचूया. सो डन. सो 2 मिरचीज आर इनफ. मी तेल टाकलंय, तेल आता गॅस गरम झालंय. दालचिनी, ही काय आहे? जाडी वेलची. जाडी वेलची, दालचिनी आणि काय आहे, काय नाही बस लवंग तेवढं. असेल. हा, आणि बाकी नाही आहेत आमच्याकडे, पण तुम्ही टाकू शकता मसाले. आणि बिर्याणी मसाला, जिरं, काळी मिरी नाही आहे, काळी मिरी पण टाकू शकता. आणि हा कांदा आहे, आता कुछ कांदा आता मिक्स करून घ्यायचा. कांदा मी क्वांटिटी सांगत नाही, एक मी 3 जणांच्या हिशोबाने बनवते ना, मग 1 आणि अर्धा कांदा घेतलाय. ठीक आहे. आणि ऑइल पण तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका. म्हणजे आईस टेस्ट मला थोडंसं अजून ऑइल टाकायला लागेल. आणि थोडंसं घी पण. थोडासा घी, सॉरी, बस. थोडासा, ओके मी लाईट चालू करते. या, आता हा थोडासा गोल्डन ब्राऊन झालाय. आता आपण त्यात आलं लसूण टाकूया, आलं लसूण पेस्ट. तोपर्यंत करायचे जोपर्यंत आलं आणि लसूण स्मेल नाही जात. नाव यू कॅन ऍड चिली. फोडणीमध्येच कोथिंबीर घालते. कोथिंबीर आणि त्यात यात फक्त मीठ आणि मसाला टाकलाय, मॅरिनेट पण नाही केले, फक्त टाकून ठेवलेलं थोड्या वेळाआधी. मध्ये टाकूया चिकन मसाला, थोडीशी हळद,
त्याच्यात टाकलेलं वाटतं. तेल आहे काय 6 टाकायला. तेल तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकत जावा. तो बघा मीठ मसाला आणि हा शाही बिर्याणी मसाला अख्खा टाकलाय ना मला. आणि मला वाटतं अजून लागेल की बस. सो हे एवढे मसाले आहेत तुम्ही तुझे मिनिट आणि नंतर चिकन आणि हा लाल एव्हरेस्ट लाल तिखट आणि हे चिकन. हे थोडस आपण फ्राय करून घ्यायचं किंवा फ्राय म्हणजे हे आणि त्याच्यानंतर पाणी टाकायचं. आई पाणी टाका. पाणी टाकलं थोडं त्यांच्या हिशोबाने टाका बिकॉज आधी चिकन शिजवायला लागेल आणि त्याच्यानंतर राईस टाकायला लागते आपल्याला. सो थोडस अजून पाणी. आय थिंक हे प्रॉपर किती 10 मिनिटं नाही जास्त झाली. नाही 10 मिनिट्स हे ठेवलेलं. आता आपण याच्यामध्ये राईस टाकणार आहे. नाही येत आहे. गाईस हे अमेझॉन वरून आपलं पार्सल आले. लेट्स अनबॉक्स दिस. कहा घूम रही हो? दिसतच नाही तू कुठे ही भिंतीत जाऊ मी ह्याच्यात. यार छोटा आहे मला वाटते आई चुकून आपण राहतील एवढ्या त्यात. हो. रिटर्न करू शकतो 10 दिवसात. मला वाटलं की मोठी साई एवढी साई येते पण हे ऍक्च्युली असं आहे. हे याच्यावर ठेवायचं म्हणजे ते पण पाणी पडणार आणि हे असं साईडला जाणार आणि हे साईडला असं लावायचं. ठीक आहे चांगलं आहे. दाखव. आपली भांडी तर ढिगारावर असते. चांगलं तर आहे पण खूप छोट साईज आहे. मला समजलीच नाही साईज. मला वाटतं की मोठंच येतं बट हा मोठंच हवं आय गेस. हे पण ठीक आहे म्हणजे क्वालिटी झूम पण होते. क्वालिटी अशी थोडीशी स्क्रॅचेस वगैरे पण आहेत तशी. ठीक आहे मला वाटतं रिटर्नला टाकणार आहे आम्ही. तुम्हाला हवंय तर तुम्ही घेऊ शकता पण याच्यात साईज प्रॉपरली घ्या. रिटर्न टाकायला पाहिजे कारण खूपच छोट आहे. राईस पुलाव पण झालाय काय दिसत नाही. खिला खिला चावल. लेट्स टेस्ट इट. सॉरी आम्ही चालू पण केला संपला पण आहे पण कसा आहे आई पुलाव. मस्त एकदम. मीठ कमी होतं म्हणून मीठ टाकायला लागलं. बाकी ऑसम झालंय ना. खूप छान. 7 वाजले आणि आईची पूजा केली. पॉज केला नाही तर कॉपीराइट लागेल. क्यूट आहे यार. माझी आई एकदम क्यूटेस्ट आहे. म्हणजे पूजा झालेली तर मी बोलली आई ब्लॉग नाही बनवला एकदा परत राऊंड मारून ये. तर बिचारी परत गेली. काय परत गेलेलीस ना. मी तुळशीच्या इकडे एकदाच गेले.